मधला माणूस. प्रेम आणि सागर दोघे सख्खे भावंड होते. दोघे नेहमी गुण्यागोविंदाने राहत. ते दोघे शहरात राहत आणि त्यांचे आई आणि बाबा गावी राहत. त्यांचे एकमेकांशी चांगले पटत असे. सुट्टीला ते गावी जात आणि सुट्टी संपल्यावर ते शहरात येत. त्यांचे काही काळाने लग्न होते. सागरचे प्रेम असते त्यामुळे त्याचे लग्न लगेच होते. प्रेमसाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू असतो. काही दिवसांनी त्याचे पण लग्न होते. दोघे एकत्रच राहत होते कारण शहरात रूम घेणे थोडे कठीणच असते. त्यामुळे ते 2 BHK प्रमाणे साधीशी रूम घेतात आणि राहू लागतात. त्यांच्या बायकांना एकत्र राहणे पटत नव्हते, पण भावाभावांचे एकमेकांवरील प्रेम बघून त्यांच्याकडे पर्याय नसतो. जेव्हा त्या दोघींची भांडणे होत तेव्हा सागर किंवा प्रेमपैकी एक जण मधला माणूस बनत असे आणि दोघींना समजावत असे. त्या दोघींकडे काहीच पर्याय नसल्याने त्यांना नमतं घ्यावे लागेल. कधी कधी त्या दोघी मुद्दामून पण भांडत असे कारण त्यांना सेपरेट व्हायचे होते. पण दोघे मध्यस्थीच असे करत की त्यांच्या पुढे कोणाचीच चालत नसे. त्यामुळे पुढे जाऊन त्यांच्या बायका भांडणे करणे सोडून देतात. तात्पर्य: कधी कधी मध्यस्थी अशी करावी की समोरच्यांकडे काही पर्यायच असणार नाही. थँक यू.